नमस्कार मंडळी, मी परत एकदा आली आहे तुम्हाला सगळ्यांना भेटायला आणि माझी 1 वर्षाची जर्नी तुमच्यासोबत शेअर करायला. तर या 1 वर्षामध्ये भरपूर अशा गोष्टी ज्या माझ्यासाठी नवीन होत्या आणि ज्या मी विचार केला होता की कदाचित मी नाही करू शकणार इंडियामध्ये असताना, बट इथे मी त्या केल्या. जसं की एकटीने प्रवास करणं असो किंवा बसचा प्रवास असो. हां, बरोबर, बसचा प्रवास. ॲक्च्युली मी इंडियामध्ये बसमध्ये प्रवास करताना मला अजिबात आवडायचा नाही. खूप लोकांना तो त्रास पण असतो, तसं मलाही त्रास होता की मी बसमध्ये बसल्यानंतर मला मोशन सिकनेसमुळे उलट्या खूप व्हायच्या आणि त्या इथे मला होत नाही. आय यूज पब्लिक ट्रान्सपोर्ट व्हेरी रेग्युलरली आणि इंडियामध्ये तशी गरज पडली नाही, कारण रिक्षा, गाडी आणि आपण स्वतःची गाडी असल्यामुळे कधीही तो प्रश्न आला नाही. पण इथे मी ते केलं आणि आमचं पूर्ण वर्ष आम्ही भरपूर लोकांनी सांगितलेलं की इथे बर्फ खूप पडतो, मायनसमध्ये टेम्परेचर असतं, -20 -30 टेम्परेचर असतं. बट मे बी या लोकांसाठी हा म्हणजे विंटर नव्हता, बट आमच्यासाठी, माझ्यासाठी स्पेशली ती एक चांगली गोष्ट झाली की माझ्यासाठी हा विंटर मला होम सिकनेस देणारा नाही ठरला. कारण मी जेव्हा आली तेव्हा इथे समर होता, म्हणजे याच पिरियडमध्ये मी इथे आलेली आणि तेव्हा इथे समर लागलेलं, त्यामुळे मला फार असा काही प्रश्न आला नाही की मी घरच्या लोकांची आठवण काढू, कारण इथे तेव्हा प्रोग्राम्स चालू झालेले. आम्ही बाहेर जात होतो, आम्ही सगळ्यांना भेटत होतो आणि त्यामुळे लोकांशी आमची कनेक्शन बनले आणि म्हणजे आम्हाला ते सोपं गेलं इथे कोपअप करणं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक नवीन गोष्ट फिनलँडची. ती म्हणजे फिनलँडमध्ये आल्यानंतर मला इथे दिसल्या येलो कलरच्या सायकल्स. इथले लोक जसं समर येतो, समरमध्ये इथले लोकांना सायकलिंग, रनिंग ह्या ॲक्टिव्हिटी करायला खूप आवडतात. बाहेर निघून सनशाईन त्यांच्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब झाली पाहिजे म्हणून ते बाहेर राहून भरपूर काही गोष्टी ते करतात. आणखी एक गोष्ट आहे जी मला इथे क्लास करताना शिकायला मिळाली की आपण जसं इंडियामध्ये उन्हाळ्याचे वाळवणं करतो, उन्हाळ्यामध्ये आपण घरातले अंथरुणं धुतो म्हणजे आधी, तसंच इथे पण एक ट्रेडिशन आहे आणि ते मी तुम्हाला नेक्स्ट वीक व्हिडिओमध्ये सांगेल. तर तुम्ही नेक्स्ट वीक जरूर या मला भेटायला. थँक्यू.